नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आजचा विषय असा निवडलाय की क्वालिटीच्या नावाखाली होणारी फसवणूक. कारण की मला दिस बाजारात गेल्यावर आणि तिकडे तिकडे फिरताना असं दिसून यायला लागले की बाबा खरंच माणसाचं शोषण व्हायला लागले. आणि कसं असते मित्रांनो, तर सगळीजण 90% माणसं गरिबीतनं आपण वर निघायला कायसाठी तर धडपड करत असतो. तर शेळीपालन हा आपण उद्योग निवडतोय आणि त्यातनं आपण बाबा पुढची पायरी गाठायची ठरवतोय. तर पहिल्यांदाच कसं होतंय की बाबा तुम्ही शेळी पालन करायला जाताना तुम्हाला आमिष दावून काय केलं जाते की तुम्हाला फसवणूक केली जाते. काय करते ते आता माणसं काय करायला ते तुम्हाला 4 लिटर दूध देते, 3 लिटर दूध देते, 5 लिटर दूध देते, असं दुधाचं आमिष दावलं जाते. आणि वरनं तुम्हाला शेळीची चकाकी दावली जाते, शेळीची तब्येत दावली जाते. तर मित्रांनो, असं काहीही नाही. कसं होतंय तुम्हाला सांगतो. तुम्हाला नुसती एक बाजू दाखवली जाते आणि दुसरी बाजू ही लपवली जाते. तर तुम्ही दुसरी बाजू पण विचारात घ्यायचे बाबा. कारण कसं होतंय, तिकडनं त्या दुसऱ्या वातावरणातनं आलेली शेळी आपल्याला टिकू शकते का? तर नाही, नक्कीच नाही टिकू शकत. कारण की मी ह्याच्यावर भरपूर भरपूर प्रमाणात प्रयोग केले आहेत मित्रांनो. तर काय होते की दुसरीकडनं आणलेली शेळी आपल्या वातावरणात लगेच सूट होत नाही. तर तिला सूट होण्यासाठी फार जातोय. आणि तेवढ्यात त्या शेळीचं खच्चीकरण होते की लावलेले पैसे तर निघायचे राहू द्याच, आपल्याला इन्कम निघायची राहू दे, ती शेळी जगणं सगळं मुश्किल असते. त्यामुळं होता होईल तेवढं तुम्ही ह्या फसवणुकीला बळी जाऊ नका. तर 4 लिटर 5 लिटर ती दुधाची शेळी ती काय कायमस्वरूपी मित्रांनो, ती शेळी काही एवढं दूध निघत नाही. तर कसं होतंय, त्या शेळीचं 4-5 लिटर दूध कधीपर्यंत निघतंय की जोपर्यंत महिनाभर, सव्वा महिने असे काही 4-5 लिटर नाही तर 2 लिटरच्या आसपास हाय क्वालिटीची जास्त, ती पण आपल्या घालण्यावरनं ठरते की बाबा आपण किती प्रमाणात घालतोय, किती चारा चारा नियोजन आपलं कसं आहे. तर त्या प्रमाणात ती दूध देते. ती नाही की तुम्ही माणसाला शेरडं आणले आणि बाका दूध देते, तर आपल्याला घालावं पण त्याच प्रमाणात लागते. तरी माझं कळकळीच मित्रांनो विनंती आहे की ह्या तुम्ही 4 लिटर 5 लिटरच्या बळी जाऊन तुम्ही स्वतःचा पायाखाची करून करून तुमच्या जीवनाचं वाटोळ करून घेऊन आता नका. तर तुम्ही त्यासाठी एक प्रयोग करायचा आहे. तुम्हाला काय करायचं, आपल्या वातावरणात सूट होणारी शेरडे मित्रांनो भरपूर चांगल्या क्वालिटीची आपल्या शेजारच्या बाजारात, जवळच्या तुमच्या काठच्या बाजारला कुठल्याही भेट द्या आणि तिथनं चांगली चांगली शेरडं तुम्हाला मिळून जाते. तिथनं काय करायचं, तुम्हाला तुमच्या बाजारात जायचं आहे आणि तुम्हाला बाजारात जाऊन तिथली क्वालिटीची शेरडे येते. ती काय काय मित्रांनो, किती तर देशी शेरडे अशी नाहीत की बाबा तुमच्या गावाकडची किंवा जिल्ह्याकडची तालुक्याकडची अशी नाहीत की ज्यात बाबा तुम्हाला मिळू शकणार नाही. तर काय काय शेरडे एवढी क्वालिटीची देशी मध्ये आहेत की 4-4 3-3 पिल्ली देऊ शकतात. आणि संगोपन जर केलं तुम्ही, तर हायब्रिड शेरडांपेक्षा तुम्हाला त्यातनं किती तर पटीने जास्त उत्पन्न निघते. मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला की बाबा तुम्ही देशी शेळीपालन जर केलं तर तुम्हाला दवाखान्यावर होणारा खर्च हा 0 बजेट असेल. आणि तीच हायब्रिड शेळीवर जर तुम्ही शेळीपालन केलं मित्रांनो, तर तुम्हाला दवाखान्यावर होणारा खर्च हा 20% 30% नक्की होतोय. आणि तुम्हाला चारा जर नियोजन तुमचं नीट जर नसलं, तर तुम्ही हायब्रिड शेळीपालनात तुम्ही नक्की तळ गाठणार आहे. म्हणजे तुम्ही लावलेले सगळे पैसे निघायचे मुश्किल आहे. वरनं तुमच्या खिशातलं किंवा तुम्हाला दुसरीकडनं कोणीकडनं तर आणून पैसे त्याचं भागवावं लागतील. एवढी कंडिशन बेकार आहे. मी भरपूर प्रमाणात माणसाची कंडिशन असं बघतोय की काय होते, ती शेळीपालन जोमानं चालू करते ते. आणि कुणाच तर ऐकून बाबा व्हिडिओ वगैरे बघून एखाद्याचं 4 लिटर 3 लिटर 4 लिटर दूध देते त्याने काय तर नवीन करण्याच्या जोशमध्ये, तर काय करते माणसं, ती सगळा पैसा आहे ते आपल्या जवळ असणारा पैसा त्या हायब्रिड शेळावरती लावते. आणि त्यात त्यांचं कसं होते की परत ते लावलेले पैसे निघणं मुश्किल आहे. तर अशी एक कंडिशन जर्सी पालनात सकट मित्रांनो झाली. तर जर्सी पालन माणसानं काय केलंय की 90-90 लाख आणि 1.5-1.5 2-2 लाखाच्या जर्सी घेऊन त्यांचे जर्सी आता खटकाला कोण घेणार मित्रांनो, तर 10-20 हजार रुपयाला सगळं कोण कोण घेणार ते. ती जर्शा तापावर गेल्या, गोचिड ताप झालं. मला सांगायचं, कारण की जर्शाचं मी भागाकडे वळवलं तर तुम्ही उघड्या डोळ्यानं बघा आणि मग तुम्ही ह्यात हात घाला. तुम्ही जे पैसे लावताय मित्रांनो, तर कुणाच्या फसवणुकीच्या घेऱ्यात जाऊन तर ती तुम्ही शेळीपालन नक्कीच करू नका. तुम्ही माझं
तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्हाला जर शेळी पालन जर करायचंच असलं तर तुम्ही सरळ पैसे आपल्या देशी शेळीवरती लावा. आणि मित्रांनो, देशी शेळी पालन एक नंबर शेळी पालन मी म्हणतो. देशी शेळी पालन जर तुम्ही करायला लागला, तुम्हाला जर समजलं तर कसं होतंय, त्याच्यावरती तुम्हाला जे दवाखान्याला लागणारा खर्च आहे आणि ती कमी आहे. झिरो बजेट दवाखाना लागतोय तुम्हाला. आणि शेळी अशी आहे की आपल्या वातावरणातच पहिली वाढलेली असते आणि त्यामुळे आपल्या वातावरणात त्याला सूट होण्याचे काय सगळे कारण आहेत. मी भरपूर प्रमाणात शेळी गोट फार्मांना भेटी दिले. त्यांचं असं व्हायला लागले की त्याने 5-5 आणि 10-10 लाख रुपये आणि 20-20 लाख रुपये लावून त्यांचा आज गोट फार्म मित्रांनो तर बंद पडलेला आहे. ते कशामुळं, तर पहिला त्यांचा असं झालंय की त्यांना बाबा आमिष दावले, तर त्यात ती बळी पडून त्यांनी 20-20 आणि 30-30 लाख रुपये शेळी पालनात निघतात असं म्हणून हायब्रिड शेळ्या त्यांच्या गळ्यात घालून त्यांची जी अशी कंडिशन झाली की बाबा आता त्यांना माघार देण्यासाठी काही जण काय जणांनी पैसे उचलले तर माघार देण्यासाठी पैसे सुद्धा नाही ते. तर त्यामुळे मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही निवडताना शेळी अशी निवडायची. आता मित्रांनो, तुम्ही म्हणणार आपण हायब्रिड शेळी का बरं करू शकत नाही, तर हायब्रिड शेळी मित्रांनो काय होते, आपल्या वातावरण सूट होत नाही. बाकी मला त्यावर त्या शेरडांना वगैरे जीवाला त्यांना नावं ठेवाय नाही, आपल्या वातावरणात ती शेळी सूट होत नाही. तर तुम्ही काय करायचं, आपली देशी शेळी पण भरपूर दुधाची शेरड आहे मित्रांनो. तुम्हाला चारा नियोजन जर जर त्या शेळीवरती जर कळालं तर तुम्ही नक्की सक्सेस होणार. आणि माझा अनुभव असा 5 वर्षाचा अनुभव सांगतोय की देशी शेळी पालनामध्ये आपण भरपूर पैसा कमवू शकतो, जे ना की हायब्रिड शेळी पालनात मेडिकल वाल्याचा फायदा, डॉक्टरचा फायदा आणि आपल्याला शेळी देणाऱ्याचा फायदा, एजंटचा फायदा, हे चौघजण फायदा आपलं घर फक्त जळण्याचं कारण आहे. तर तुम्हाला जेव्हा तुम्हाला बाबा पूर्ण त्या शेळी पालनातलं ज्ञान येईल, म्हणजे पा सब खाचखोळग्या सगळे समजतील, तेव्हा तुम्ही त्या शेळी पालनात नक्की बिटलकड, बोरकड किंवा हळूहळू दुसऱ्या ह्याच्याकडे वळा. तर लगेच तुम्ही बिटल, बोर अशामध्ये वळू नका. तुम्ही म्हणणार आता बिटल काय हायब्रिड आहे का, तर नक्कीच मित्रांनो, बिटल ही शेळी तुमच्या वातावरणात जर सूट होत असली तर नक्की आणा. पर अति चमक असणारे किंवा जास्त कासाचा गटा, तर भरपूर प्रॉब्लेम आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो कसं होते, त्यांच्या कासाला दगडीचा, मस्टडीचा, असं नाही की ती एवढं दूध देते म्हणजे त्या दुधाला, त्याच्या कासाला इतकं प्रमाणात प्रॉब्लेम येतात की त्याला स्वच्छता पण त्याच प्रमाणात लागते मित्रांनो. तर माझं कळकळीची विनंती आहे की तुम्ही चालू करत असताना हमखास देशी न चालू करा. आणि देशीतनं जर तुम्ही चालू जर केलं तर तुम्ही नक्कीच सक्सेस होणार आहे. देशी आणि कसं आहे, ह्यांच्या क्वालिटी मटणापेक्षा आपलं देशी मटण हे भरपूर प्रमाणात जास्त खपते. बोर, बिटल किंवा आपलं बोर बिटल पेक्षा किती तर आकूड खाण्याची शेरड आहे ती, त्यांचं मटण जास्त जास्त लगेच पटाक्यानं व्यापारी पण घेते आणि त्याला दर पण चांगला काढते. कसं होतंय की जे बंदिस्त किंवा बिटल किंवा बोर जातीचे किंवा इतर जाती शेरड आहेत, तर मित्रांनो त्याचं कसं होतंय, मटण खाण्यास वाढाक लागते, म्हणजे चविष्ट नसते. तसं म्हणजे कसं, जसं चिकन आणि देशी कोंबडीमध्ये तुम्हाला फरक सांगण्यासाठी एक उदाहरण म्हणजे चिकन आणि देशी कोंबडी. तर देशी कोंबडीला जेवढी महाग जाते आणि जेवढी गिरायक असते तेवढं चिकनला मित्रांनो हाय त्या प्रमाणात, त्या प्रमाणात महाग जात नाही. तर मला सांगायचं एवढंच की तुम्हाला जर तुम्ही उत्पन्न देशी शेळीपासून जर भरपूर काढलं, कोकरी जर जास्त निघाली, तर तुम्हाला त्या प्रमाणात त्याला गिरायक पण त्याच प्रमाणात लागते. आणि मित्रांनो, देवदेवासाठी इतकी देशी देशी कोकर जाते ती बोलायचं काम नाही. लांबड्या कानाची किंवा पांढरी असणारी चट्ट्या बट्ट्याची तुम्हाला आपल्या देवदेवाला भरपूर प्रमाणात जात नाही ते. तर जशी काळी कुळकुळीत आणि घट्ट आणि मोठी जेवढी बोकडा असतील ती तुमची नक्की तुमच्या देवदेवाला ही जास्त प्रमाणात माणसं घेतील. तर तर नक्कीच तुम्ही असं करा की तुम्ही वळताना मित्रांनो, आणि तुम्हाला कसं करायला लागली ती माणसं की बाबा आता काठीवाडीच्या नावाखाली जागोजागून शेरड कुठली पण आणायची तुम्हाला इथे द्यायची, ती काय आपल्याला आपल्या वातावरणात सुटून. आणि कसं आहे मित्रांनो, आपल्या देशी शिवी जर त्या मापची मोठी असली तर नक्की काठीवाडीच्या शिवीला टक्कर देणार. कारण की का, माझ्याकडं मागल्या वर्षीच अशी 2 शेरड होती की 3-3 लिटर 2-2 लिटर दूध पिळत होती. काठीवाडी शिवी नसकड ती टक्कर देणार. मी म्हणत नाही काठीवाडी शेरड बाद आहे ती, तर कसं होतंय, काठीवाडी शेरड सकट चांगली आहे ती, परिस्थिती त्या मित्रांनो त्या शेरडांना त्या प्रमाणातच खायला लागते. आणि
कसं होते आपल्यात आल्यावरती शेरड भरपूर प्रमाणात खसते. ते आता मी माझ्याच मित्रानं काठीवाडीची 2 शेरड आणली होती, तर ती तुम्हाला मागे व्हिडिओ मध्ये गेलेली दिसली असतील तुम्हाला. तर आणताना ती 20-20 हजारानं आणली होती मित्रांनो. आता त्यांना 7-7 हजाराला नुसती खटकाला आम्ही माघारी विकली ती. तर कारण काय, कारण की ती शेळीचं नियोजन आपल्याच सकट लागलं नाही. तर मला सांगायचं आहे मित्रांनो, आपली देशी शेळी नक्की तुम्ही घ्या आणि नक्की वापरत तुम्ही ह्यात नक्की सक्सेस होणार आहे. आणि मित्रांनो, मला सांगायचं असं आहे की तुम्ही मोठे मोठी शेड असते त्यांचं नियोजन हाय क्वालिटीचं असते. तर त्या क्वालिटीच्या नादाला लागून तुम्ही तिथली शेरडं आणायची ना आपल्यात. त्यांचं कसं असते की बाबा त्याने दुतर्फा धंदा केलेला असतो की बाबा त्यांना कसं असते की त्यांना माहित असते की बाबा आपल्यातनं शेरडं माणसं ही नेणार आहे भरपूर प्रमाणात, कारण त्यांचं नियोजन त्या प्रमाणात असते ते. आणि त्यांचं जवळजवळ 20-20 आणि 30-30 लाख रुपये, 40 लाख रुपये त्यांनी त्यांच्यावर शेडवरती त्यांच्या नियोजनावरती लावलेलं असते ते. तर ते त्यांचं कसं असते की त्यांचा एक प्रकारचा व्यापारच असतोय की त्यांचं ती शेरड मोठी करतं एकदम तंदुरुस्त मांदरलेली दावायची आणि तुम्हाला ती मांदरलेली शेरड तुमच्या गळ्यात घालायची. आणि त्यामुळे तुम्ही कसं होते ती शेरड तुम्ही आणायची, आणताना 20 आणि 25 आणि 30-30 हजार रुपयाला शेरड आणायची. तर आणि इथं कसं होतं की त्याचं त्या प्रमाणाचं आपल्याकडनं काही नियोजन लागत नाही. त्यामुळे ती शिर्डी काय आपल्याकडे 30 हजाराला आणायची आणि 7 हजाराला आणि 8 हजाराला खटकाला परत द्यायची. तर आपला ह्यात तोटा करून घ्यायचा आणि परत कुणा तर आपण कामाला जायचं. तर मित्रांनो, तसं न करता नक्कीच तुम्ही काय करायचंय की ह्यांच्या घेऱ्यातनं तुम्हाला बाहेर निघायचंय. तर आता असं झालं की माणसाला पैशाची मतलब आहे. तर पैसा शिवबट माणसाला काय दिसत नाही. तर त्यामुळे मोठे